नगरात नागझरी, तसेच जो टॉस बॉक्स आहे स्वर्गवासी श्री अजय मोहन अधिकारी यांच्या स्मरणार्थ तोही आम्हाला त्यांच्याकडेच लाभलेला आहे. मान्य श्री संदीपजी कृष्णा घरत नागझरी. माझं थोडं ॲक्च्युली संदीपजी नेहमी गडबड होते अधिकारीनी घरत, कारण तुम्ही त्या फॅमिलीमध्ये बिलॉंग करता त्यामुळे माझ्याकडनं नेहमी होतं, त्याच्याबद्दल माफी मागतो. तर मी त्यांचं स्वागत तथा सत्कार करण्यासाठी आमचे लीगचे अध्यक्ष अजयजी पाटील यांना विनंती करतो की मान्य श्री संदीपजी कृष्णा घरत यांचं शाल श्रीफळ सन्मान चिन्ह देऊन स्वागत तथा सत्कार करायचा आहे. संदीपजी अधिकारी साहेब, यूट्यूब कॅमेरा आपल्या दात्यांकडे वळवा, ज्यांच्या दातृत्वातून आम्ही 3 दिवस लाईव्ह मॅच बघतोय असे मान्य श्री संदीपजी कृष्णा घरत नागझरी. आमचे दाते यूट्यूब लाईव्ह व टॉसबॉक्स ज्यांच्याकडनं आम्हाला सौजन्य लाभलं असे मान्य श्री संदीपजी कृष्णा घरत नागझरी. आपण या दातृत्व दिलत, वेळ 3 दिवस वेळ काढलात, खेळलात आणि त्यानंतर आता उपस्थिती राहिलात, त्याच्यामुळे आपले खूप खूप धन्यवाद. तर जाऊया मैदानाच्या दिशेने. मेगा फायनलचा पहिला बॉल पडतोय, जोरदार टाळे होत्या. पहिला चेंडू, पहिलाच बॉल फुलर लेनचा पाहायला मिळाला. स्टिअर केलेला फटका योगेशजी पाटील फ्रेम मध्ये येत आहेत. सचिन पाटील यांनी फटका खेळला, योगेशजी पाटील यांनी क्षेत्ररक्षण केलं. पहिल्याच बॉलवर 1 धाव मिळाली. एका धावेने स्वतःचा आणि संघाचं अकाउंट ओपन केलं. नाणेफेकीचा कौल जिंकला. जीवनज्योती हलवली संघाने आणि स्वीकारलं क्षेत्ररक्षण. इन्व्हाइट केलं फलंदाजी करण्याकरिता मैत्री गिराळे या संघाला. यावेळेस फलंदाजी मार्कवर राहुल शेलार यांना आपण पाहत आहेत. चांगला परफॉर्मन्स राहिलाय. चेंडू हवेमध्ये, योगेशजी पाटील, चीते की चाल, बाज की नजर और योगेश पाटिल के फील्डिंग पर कभी संदेह नहीं करते. फर्स्ट विकेट डाउन. डौलाने फडकवू भगवा कपाळी लावून काळी माती. आई भवानीचा आशीर्वाद कुणबी मराठाच्या पाठी. माझ्या शुभाचा आशीर्वाद कुणबी मराठाच्या पाठी. आई भवानीचा आशीर्वाद कुणबी मराठाच्या पाठी. धन्यवाद. संध्याकाळचं सत्र जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं, मान्यवरांचं, खेळाडू वर्गांचं, संघ मालकांचं, आयोजकांचं आणि ग्रामस्थांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहत आहेत मेगा फायनल कुणबी क्रिकेट प्रेमी 40+ प्रीमियर लीग सीझन 3. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये भावेश डोंगरे यांना आपण पाहत आहेत. टेक्निकल बॅटर आहेत. 1 धाव 1 गडी बाद. अल्पेशजी पाटील, पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल फेकून दिला. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव सिक्सर. झेंडा भगवा घेऊन हाती, भाळे लावून मराठी माती. झेंडा भगवा घेऊन हाती, भाळे लावून मराठी माती. धावांची गती 7 या अंकावरती. बघा काय योगायोग आहे. सीझन 1 चा चॅम्पियन कोण तर मैत्री गिराळे, सीझन 2 चा चॅम्पियन कोण तर जीवनज्योती आलोले, आणि ते 2 संघ आज खेळतायत आमने सामने. सीझन 3 च्या माध्यमातून चेंडू थोडासा खाली राहिला.
चांगल्या रीतीचं भूषण पडवले यांना पण पाहिलं. बेट्स विकेट किपर हा देखील अवॉर्ड जो पाहायला मिळतोय योगेशजी पाटील यांच्या माध्यमातून. हे काय सुंदर यष्टिरक्षण राहिलं. यावेळेला आपण पाहिलं भूषणजी यांना धावसंख्या आहे 7, फलकावरती 7 रन्स हे धावा पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटक आणि पहिल्या षटकातील आतापर्यंत चेंडू फेकून झाले 4. P1चं षटक, पॉवर प्लेचं षटक. हे प्रेक्षक राजे दाटी वाटीने मॅचचा आनंद घेत आहेत. जिथे जागा मिळेल तिथे बसून या स्पर्धेचा मनमुरादपणे आनंद लुटताना पाहायला मिळत आहेत. क्रिकेटचं वेळ जे आपण पाहतो आणि म्हणतात ना की प्रेक्षक कोणी एका संघाचे नसतात तर प्रेक्षक असतात क्रिकेटचे दिवाणे. आणि प्रेक्षकांना काय हवं असतं, ऑन साईडला खेळायचं होतं, ऑन ड्राईव्हमध्ये कन्वर्ट केलं या शॉटला. प्रकारचे शेलार डीपमध्ये आहेत, क्विक आहेत, अलर्ट आहेत, रॉकेट फेकी जी पाहायला मिळाली जड्डू कॉपीबुक स्टाईलमध्ये. धावसंख्या 8 या अंकावरती पाहायला मिळाले. अल्पेशजी पाटील षटकारानंतर चांगलं कमबॅक करून देत आहेत आपल्या संघासाठी. शेवटचा बॉल असेल या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचा P1चा. समोर आहे सचिन पाटील. फुट स्वरूपाचा बॉल सरळ ठोठावलाय. सेफ झोन आहे, क्षेत्ररक्षक धावतायत परंतु चेंडू थांबणार नाहीये. चेंडू फरार आलाय. 40 प्लसचा दर्जेदार चौकार. 4. आला कुंडी राजा गाला गाजा वाजा. आला कुंडी राजा आमच्या रक्ताचा भगवा रंग, आमच्या रक्ताचा भगवा रंग. देव आमचे छत्रपती आम्ही आहेत कुंडी किंग. धन्यवाद. धावांची गती जर आपण पाहिली गडी बाद धावसंख्या 12 स्कोर बोर्ड वरती जी पाहायला मिळाली. काय योगायोग आजचा दिवस, सुवर्ण दिवस. क्रिकेटची पंढरी वानखेडे स्टेडियम. आज 19 जानेवारी 2025 मध्ये वानखेडे स्टेडियमला 50 वर्ष परिपूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. जाऊया मॅचच्या दिशेने. निर्दाची पावडे मिस्ट्री बॉलर पहिल्याच बॉलवर केला प्रहार. बॉल हवेमध्ये एक्स्ट्रा कव्हरला टिपला. उत्कृष्ट झेल आणि संपला भावेश डोंगरे यांचा खेळ. बिग विकेट डाऊन. पडला मनाला आनंद झाला. सूर्य उगवला प्रकाश पडला मनाला आनंद झाला. हे माय माऊले आई धन्यवाद. कुणबी जो आपण उल्लेख केला की क्रिकेटची पंढरी वानखेडे स्टेडियम आज 50 वर्षांचं झालंय. 2007चं वर्ल्ड कपचं सेलिब्रेशन म्हणा, 2011ची मेगा फायनल असो, 2013ची सचिन सरांची रिटायरमेंट असो, आत्ताच्या 2024 T20 वर्ल्ड कपचं सेलिब्रेशन असो, हे सर्व क्षण वानखेडे स्टेडियमने पवित्र केले. म्हणतात ना की एका बाजूला धडधडत जाणाऱ्या पश्चिम रेल्वेच्या लोकल ट्रेन्स, चर्चगेट, मरीन लाईन स्टेशनची गर्दी, तर दुसऱ्या बाजूला मरीन ड्राईव्ह आणि रस्त्याच्या पलीकडे अथांग पसरलेला समुद्र, वाऱ्याची मंद झुळूक, दमट हवा. मुंबईला मुंबई बनवणाऱ्या सगळ्या गोष्टी वानखेडेवर एकत्रित येतात. शेषराव वानखेडे MCAचे माजी अध्यक्ष आणि त्यांच्याच नावाने वानखेडे हे स्टेडियम मिळालं. 23 जानेवारी 1975ला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेला. 4 स्टँड, स्टार पवेलियन, विजय मर्चंट पवेलियन, सुनील गावस्कर पवेलियन, दिलीप वेंगसरकर पवेलियन, सचिन तेंडुलकर पवेलियन जे पाहायला मिळालं. कसोटी सामना असो किंवा वन डे सामना किंवा T20ची मॅच किंवा IPL किंवा WPL किंवा अगदी कधी कधी रणजीचा सामना असो, वानखेडेवरती क्रिकेट पाहणं हा अतिशय आनंद देणारा क्षण आहे. आणि त्याच वानखेडे स्टेडियमला आज 50 वर्ष परिपूर्ण होत आहेत. धावांची गती जर आपण पाहिली तर 12 धावा, विकेट आला आणि तदनंतर हा बॉल आपण पाहिला. निर्धाव येतोय. धावसंख्या आहे 12, 2 गड्यांच्या मोबदल्यात. निर्दास पावडे मिस्ट्री बॉलर आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. लॉफ्ट केलं गेलं या बॉलला. चेंडू जातोय खूप फाईन आणि फाईन लेग, सीमा रेषा पार. कुणबी क्रिकेट प्रेमी 40 प्लस चौकार. 4. हे दिसाया साधा हँडसम आहे गोलंदाजी त्याची न्यारी. हे दिसाया साधा हँडसम आहे गोलंदाजी त्याची न्यारी. विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यानं हायलय भारी. विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यानं धावसंख्या 4च्या माध्यमातून पुढे गेली आणि जाऊन पोहोचली स्कोर बोर्ड वरती. ती म्हणजेच 16 धावा, 16 रन्स फलकावरती पाहायला मिळत आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यात चौकाराला रणजित पाटील.
याही वेळेस त्याच शैलीने खेळण्याचा प्रयत्न राहिला. धावपत होतील का डायरेक्ट हिट, परंतु नाहीये. बॅकअप मिळवलं त्या ठिकाणी आपण पाहिलं. विनोदजी डोंगरे साहेब ॲक्शन मोडमध्ये पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये एक एक धाव रोखण्यासाठी क्रिकेटचं वेळ आहे. म्हणतात ना की क्रिकेट जर टॉपिक असता तर कधी चेंज केला असता, परंतु क्रिकेट आमची लाईफ आहे अँड आय कांट चेंज माय लाईफ. आयुष्य फक्त 7 अक्षरांसाठी, क्रिकेट, क्रिकेट आणि क्रिकेटसाठी. धावसंख्या 17. यावेळी चेंडूमध्ये जेल टिपला जाईल का, परंतु थोडंसं बम्पलिंग झालं, जेल होणार नाहीये. तत्पूर्वी 2 धावा डेफिनेटली परिपूर्ण होतील का. याच 2 धावा आणि या 2 धावेच्या माध्यमातून धावसंख्या 19 धावा आपण पाहत आहेत. मेगा फायनल जीवन ज्योती हालोली विरुद्ध मैत्री गिराळे. सीझन 1 जर आपण या ठिकाणी तपासून पाहिलं, चॅम्पियन ठरला मैत्री गिराळे, रनरअप छत्रपती काटाळे. सीझन 2 आपण बघितलं, डिफेंडिंग चॅम्पियन जीवन ज्योती हालोली आणि पुन्हा एकदा ठरला रनरअप छत्रपती काटाळे संघ. आणि सीझन 3 मध्ये आपण पाहत आहेत या 2 संघांना मेगा फायनलचा सामना सुरू आहे. धावसंख्या 19, 2 गडी बाद. शेवटचा बॉल पॉवर प्लेच्या बंधनाचा, षटक क्रमांक 2चा निर्दास पावडे. यावेळेस आपण पाहिलं प्रकाशजी शेलार पुढे येत आहेत. याच जजमेंट सहित झेल टिपला गेला. महत्वाच्या फलंदाजाला महत्वाच्या क्षणी तंबूत पाठवलं गेलंय. बिग विकेट डाऊन, फॉल ऑफ दी विकेट. साडे गावचा जय दादा हायलय डॅशिंग, न पालघर जिल्ह्यात नाव लय गाजतय जय दादाच. येतो हिरोवानी दादा बुल्लट घेऊन फिरतो पालघर जिल्ह्यात. येतो हिरोवानी दादा बुल्लट घेऊन फिरतो पालघर जिल्ह्यात. धन्यवाद. खूप सुंदर गीत जे या ठिकाणी पाहायला मिळालं. शालेय जीवनामध्ये आम्हाला गणितामध्ये त्रिकोण शिकवला, काटकोण शिकवला, चौकोन शिकवला, पण सामाजिक दृष्टिकोन सन्माननीय अजयजी भास्कर पाटील साहेबांच्या माध्यमातून जो शिकवला गेला आणि पाहायला मिळाला, एक दिग्गज व्यक्तिमत्व, त्यांचंच गीत या ठिकाणी आपण पाहिलं. त्यांच्याच अध्यक्षतेखाली स्पर्धा पार पाडताना आपण पाहत आहे. सीझन 3 19 धावा, 3 गडी बाद, 2 षटकांचा खेळ संपलाय. संध्याकाळचं सत्र आणि हे 2 संघ पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 1 मध्ये आपण पाहिलं धावा आल्या त्या म्हणजेच 12. तेथे विकेट देखील पाहायला मिळाला. एक षटक क्रमांक 2 आपण पाहिलं निर्दास पावडे यांना मी म्हणतो मिस्ट्री बॉलर आहेत आणि त्यांनी विकेट मिळवल्या 2 आणि धावा खर्च केला फक्त 7. चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत या 2 षटकांमध्ये. 19 धावा. अप्रतिम क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. धावसंख्या आहे 19 धावा, 19 रन. जाऊया मॅचच्या दिशेने. संघाचे संघ मालक जीवन ज्योती हालोली या टीमचे पाहायला मिळत आहेत. योगेशजी पाटील मागच्या हंगामात पहिल्या दिवसामध्ये 3ही सामने पराभूत होऊन चॅम्पियन ठरला होता संघ. फुलर लेन बॉलिंग, फ्लाइंग स्लीपमध्ये प्रोटेक्शन आहे, धाव मिळणार नाहीये. चांगल्या बॉलचा वापर. समोर आहेत रणजित पाटील आणि सुनीलजी पाटील यांना आपण पाहत आहेत 5व्या क्रमांकावरती. दारोमदार असेल. खूप चांगलं क्रिकेट पहिल्या सामन्यापासून ते आतापर्यंत खेळताना पाहायला मिळाले. सुनीलजी पाटील सर नॉन स्ट्राईक एंडला आहेत. 19 धावा आहेत, 13 चेंडू फेकले जात आहेत या पहिल्या इनिंगच्या माध्यमातून. राईट आर्म राऊंड विकेट. अखूट टप्प्याचा बॉल पुल केला गेला. नितीनजी सातवी या ठिकाणी चुकी करताना पाहायला मिळाले. जेल सुटला, जीवदान मिळालं आणि या 2 धावा पाहायला मिळत आहेत. जेव्हा जेव्हा जेल सुटलाय तेव्हा तेव्हा इतिहास घडलाय. आपण कित्येक वेळा पाहिलं. यावेळी जीवदान मिळालं. भाग्यनं दिया भाग्यवान का साथ. रणजित पाटील यांनी सांगितलं असेल थँक्यू व्हेरी मच. नितीन सातवी. या 2 धावा आल्या आणि संघाची टोटल धावसंख्या 21. 21 धावा धाव फलकावरती लागली जाते. तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकामधील 2 बॉलचा खेळ पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेटने योगेशजी पाटील. पुन्हा खूप टप्प्याचा बॉल, पुन्हा संधी आहे, परंतु यावेळेस आपण पाहिलं थोडंसं दबाव आहे. आपण खेळत आहेत मेगा फायनल. मेगा फायनल जर आपण पाहिला येथे फक्त क्रिकेटपटू नाही प्रेक्षकांना देखील दबावामध्ये टाकण्याची क्षमता असते.
क्रिकेटच्या खेळामध्ये प्रेशर न घेता खेळावं लागेल, फ्री माइंडली खेळावं लागेल. कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड दोन्ही मेंदूंना एकत्रित आणून खेळावं लागेल. क्रिकेटचा खेळ म्हटला की प्रेशर आलाच, डोक्यावर बर्फ, जिभेवर साखर ठेवून क्रिकेट खेळता आलं पाहिजे. यावेळेस यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, दांडी 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 गुल, क्लीन बोल्ट. हॅलो डीजे. दरम्यान हे जे आपल्याला समोर भव्य मोठी अशा ट्रॉफी दिसत आहेत त्यातले 2 नंबर 3 नंबर आणि 4 नंबर द्वितीय तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी जी चषके लाभलेली आहेत, स्वर्गवासी श्री विराज वसंत ठाकूर नावजी यांच्या स्मरणार्थ जे आम्हाला सौजन्य लाभलेलं आहे, मान्य श्री शशिकांतजी हेमंत अधिकारी लालोंडे यांच्यातर्फे ही 3 चषके लाभलेली आहेत. 2 नंबर 3 नंबर आणि 4 नंबर. ते ह्या दात्यांचं स्वागत तथा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतो आमचे लीगचे सल्लागार राजू घरत यांना. श्री राजूजी घरत साहेबांना मी विनंती करीन की आपले दाते मान्य श्री शशिकांतजी हेमंत अधिकारी लालोंडे यांचं स्वागत तथा सत्कार करायचा आहे. मायेची शाळ, श्रीफळ, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत तथा सत्कार करायचा आहे. साहेब धन्यवाद. आणि सोबत एक फळझाड. एक फळझाडी द्यायचं आहे सोबत. मी निघालो डीजे. तुम्ही येता का? दरम्यान आपल्या कुणबी समाजासाठी एक प्राऊड वाटणारी गोष्ट म्हणतात, कुणबी पाऊल पुढे राज्यस्तरीय सांगली इथे झालेल्या अंडर 19 कबड्डी सव्वीसावा राज्यस्तरीय सांगली इथे झालेल्या 28 डिसेंबर ते 1 जानेवारी अंडर 19 कबड्डी स्पर्धा. आणि ह्या कबड्डी स्पर्धेसाठी पालघर जिल्ह्यासाठी आपल्या तालुक्यातील आपल्या समाजातील 2 खेळाडूंचं अंडर 19 मध्ये सिलेक्शन झालं होतं. ते 2 खेळाडू आमचा प्राऊड जे आहेत ते कुमार संवेद सुनील पाटील गिराळे व कुमार प्रणय जाधव उर्से. सर्वप्रथम ह्या दोन्ही खेळाडूंसाठी, दोन्ही समाज बांधवांसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. हा आमचा प्राऊड आहे. आम्ही कुणबी कुठे कमी नाहीत. आणि ह्या कबड्डीसाठी ज्यांचं मोलाचं मार्गदर्शन लागतं या पालघर जिल्ह्यासाठी, आपल्या समाजासाठी, असे आमचे मार्गदर्शक मनोजजी ठाकूर साहेब आणि पंचांवर पक्का धाक असणारे आणि आमच्या सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष अच्युतजी सातवी साहेब, या दोन्ही मान्यवरांना मी विनंती करीन की त्यांनी संवेद सुनील पाटील याचा सत्कार करायचा आहे. संवेद सुनील पाटील
मी दोन्ही मान्यवरांना विनंती करीन, हा तुमचा मान आहे, कारण त्यांना घडवण्यामध्ये आपला कुठे ना कुठे हात आणि मार्गदर्शन आहे. शाल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. आणि एक विशेष मी मान्यवरांना सांगू इच्छितो, ज्या मुलाचा मान्यवरांना मी एक सांगू इच्छितो, ज्या मुलाचा इथे सत्कार होत आहे त्याचे वडील तिथे बॅटिंग करतायत, सुनीलजी पाटील. त्यांच्यासाठी एक प्राऊड मोमेंट, एकदा जोरदार टाळ्या. त्यांच्या मुलाचा सत्कार होताना सय्यद सुनील पाटील अंडर 90 राज्यस्तरीय सांगली येथे झालेल्या सामन्यामध्ये पालघर जिल्हा ह्या संघामध्ये कबड्डी प्लेयर म्हणून खेळलेले आहेत. धन्यवाद. सय्यद, तुला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. ऑल दी बेस्ट. धन्यवाद. राहुल, ओव्हर टू यू. थँक्यू व्हेरी मच सर. धावांची गती जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली गेली 35 अंकावरती, 35 रन्स. बॉलिंग मार्कवरती आपण जर पाहिलं पुन्हा एकदा निर्दाजी पावडे समोर आहेत, सुनीलजी काशीनाथ पाटील सर या स्पर्धेचे अकाउंटंट. खूप चांगलं क्रिकेट सरांच्या माध्यमातून खेळलं गेलं, परंतु क्रिकेटमध्ये सिच्युएशन मॅटर्स, नो बॉल. ज्याप्रमाणे म्हणतात ना की शाळेची सकाळची घंटा फार कंटाळवाणी वाटते, परंतु ती शाळेची घंटा जर का संध्याकाळी 5 वाजता वाजली तर मनाला आनंद होतो. क्रिकेटच्या खेळामध्ये ही सिच्युएशनला महत्त्व आहे. सिच्युएशन ओळखून, सिच्युएशन पारखून फलंदाजी आणि गोलंदाजी करावी लागेल. फ्रीटचा बॉल, फुलरलेन बॉल पाहायला मिळाला. स्लिप मिडऑफला बॉल निघून येतोय. एकेरला दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न राहील आणि या ठिकाणी फिकी प्रॉपर होती, गॅदर करू शकले नाही आहेत निर्दाची पावडे. तत्पूर्वी या 2 धावा डेफिनेटली मिळाल्या आणि धावांची गती जाऊन पोहोचली या 2 धावेच्या माध्यमातून. 38 धावा, 38 रन्स धाव फलकावरती. 4थं षटक आणि 4थ्या षटकाचे 4 चेंडू फेकले जात आहेत. एकंदरीत आपण पाहिलं तर 10 चेंडू आतापर्यंत निर्दास पावडे यांच्या स्पेलचे पाहायला मिळालेत. 2 षटकांचा स्पेल त्यांचा पाहायला मिळाला. 18 धावा दिल्यात आतापर्यंत आणि 2 विकेट मिळवल्यात. मिस्ट्री इज अ मिस्ट्री हे दर्शवलं गेलं आतापर्यंत. निर्दाचे पावडे यांनी षटकातील 5वा बॉल. आक्रमण केलंय ऑन साईडला, डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक चुकी करताना पाहायला मिळत आहे, चुकीला माफी नाहीये. चेंडू जातोय 4 धावींसाठी. मच नीडेड रन्स फॉर दिस बॅटिंग साइड. आलाय 40+ चौकार. 4. हायदम नायकम कुणाला घाबरत नाही. 42 धावा फलकावरती पाहायला मिळाल्यात. 42 रन्स धाव फलकावरती. शेवटचा बॉल षटक क्रमांक 4चा आणि निर्दास पावडे यांचा स्पेलचा 22 धावा दिल्या. 11 बॉलमध्ये 2 विकेट मिळवलेत. शेवटचा बॉल राऊंड विकेटने. अकुटप्याचा बॉल होता. शॉर्ट लेगमध्ये प्रोटेक्शन त्या ठिकाणी मिळालं. तत्पूर्वी 1 धाव सुनील पाटील सरांनी परिपूर्ण केली. धावा लागल्यात फलकावरती, त्या म्हणजेच 43 धावा. संकटाच्या काळामध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळत्या संघासाठी 4 षटकांचा खेळ संपला आणि प्रथम फलंदाजी करताना मैत्री गिराळे संघ जरा सामना विजयी होतोय. तर हितांशू एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर, चहाडे गावातील दिग्गज व्यक्तिमत्व, आदरणीय सन्मान्य श्रोता प्रफुल्लजी पद्माकर पाटील साहेबांच्या माध्यमातून मैत्री गिराळे संघासाठी 2500 रुपयांचं बक्षीस मिळेल. मेगा फायनल जिंका आणि पारितोषिक मिळवा. सुनीलजी काशीनाथ पाटील सर एका साईडनं संघर्ष करतायत. येथून कशा अनुषंगाचं क्रिकेट खेळलं जाईल पाणी जाते मैदानाच्या आतमध्ये. स्वतः प्रफुल्लजी पद्माकर पाटील साहेब ज्यांनी या मैदानासाठी खूप सारे मेहनत घेतले, खूप सारे कष्ट घेतले. या मैदानावरती भरपूर क्रिकेट स्पर्धा होतात आणि जेव्हा जेव्हा होतात तेव्हा बिझी शेड्यूल असतं. सन्माननीय प्रफुल्लजी पद्माकर पाटील साहेबांचं नितांत सेवा क्रिकेटची त्यांच्या माध्यमातून केली जाते आणि तेच मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम क्रिकेट. सुनीलजी पाटील सर एका साईडनं संघर्ष करताना त्यांना पण पाहत आहेत. नितीनजी सातवी
बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल टिपा आणि 100 रुपयाचं पारितोषिक मिळवा. हार्दिकजी पाटील हालोली आणि हार्दिकजी पाटील सागावे HPRचे प्रोप्रायटर यांच्या माध्यमातून हे पारितोषिक लागू करण्यात आले. जाऊया मॅचच्या दिशेने. 50 धावा येथे परिपूर्ण झाल्यात. 2 बॉल फेकून झालेत या षटकातील. डेट ओव्हर जे पाहायला मिळत आहे. शेवटचं षटक. शेवटच्या षटकामध्ये काही कारनामा या ठिकाणी पाहायला मिळेल. 3-7 पुन्हा एकदा षटकार आल्यानंतर चांगली गोलंदाजी राहिली. यावेळी चेंडू हवेमध्ये खूप वेगाने धावतायत. स्टॉप केलं स्वतःला आणि तदनंतर सुनीलजी पाटील सरांनी सांगितलं की यू वेट यू स्टॉप. एकच धाव. एका धावेच्या माध्यमातून धावगती आपण जर चेक केली तर जाऊन पोहोचली 51 धावा लागल्यात फलकावरती. 51 धावा ज्या स्कोर बोर्डवरती पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक मार्गस्थ आहे 5वं आणि अंतिम षटकामध्ये जीवनज्योती हालोली संघाच्या माध्यमातून नितीनजी 7वी गोलंदाजी करतायत. 3 बॉलचा खेळ पाहायला मिळालाय. डेड बॉल या ठिकाणी पंच दर्शवले जाताना पाहायला मिळत आहेत. चांगली पंचांची भूमिका अभिषेक टांडेल सर, प्रणित टांडेल सर आणि दीपक मोरे सर यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. पुढील चेंडू. हा बॉल जर आपण पाहिलं तर पंच दर्शवताय लीगल बॉल, फेअर बॉल. चेंडू जातोय निर्धाव स्वरूपाचा. डॉट बॉलच्या माध्यमातून हा बॉल निघून गेला. 4 बॉलमध्ये आपण पाहिले आतापर्यंत ही गोलंदाजी. चांगल्या अनुषंगाची 7 धावा दिल्यात. षटकारानंतरचा कमबॅक राहिला अप्रतिम. त्यावेळेस तेच तर्रार हा चेंडू पाहायला मिळाला आणि डाऊन द लेग बॉल आहे. यस, दर्शवलं पंचांनी व्हाईट बॉल हे सिग्नल मिळेल. एकदा व्हाईटच्या स्वरूपाची धावा लागल्या जातील 52. चेंडू फेकून झाले 4. या 2 बॉलमध्ये एक मोठा फटका खेळतील का? 5वा चेंडू. आखुटप्याचा बॉल होता परंतु चेंडू खाली राहिला. स्टॉप केलं गेलं बॉलला. एक धाव आपल्या संघासाठी बहुमूल्य मानली जाते. यावेळेस आपण जर पाहिलं एकाच धावेवरती स्थगिती पाहायला मिळाली. 53 रन्स, 53 धावा. 22च्या स्वरूपाची ही धाव जी पाहायला मिळते आणि इथून आपण पाहणार आहोत हा शेवटचा बॉल. 5व्या षटकाचा शेवटचा बॉल, पहिल्या इनिंगचा शेवटचा बॉल. धावा आहे 53. प्रथम फलंदाजी करताना मैत्री गिराळे हा संघ पाहायला मिळतोय. सन्माननीय सचिनजी वसंत पाटील सरांचा संघ. दुसऱ्या बाजूनं जीवनज्योती हालोली सन्माननीय योगेशजी पाटील सरांचा संघ. हे 2 संघ आमने सामने. कुणबी क्रिकेट प्रेमी 40+ प्रीमियर लीग सीझन 3 मेगा फायनल चहाडी क्रीडा संकुल चहाडीवरती आपण पाहत आहेत हा सामना. शेवटचा बॉल आणि फलंदाजी मार्कवरती आहेत मिलिंद पाटील, इम्पॅक्ट प्लेयर. षटकाराने सामना फिनिश केला होता. 2 मध्ये 5ची गरज असताना तेच फलंदाजी मार्कवर शेवटचा बॉल. अकुटप्याचा बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न राहिला. सेफ झोन मध्ये बॉल निघून चालला वॅकंट एरियामधून. निर्दास पावडे पुढे येत आहेत. 2 धावा मिळाल्या या बॉलवर. 3 धावेसाठी प्रयत्न दर्शवले जात आहेत आणि या ठिकाणी 2च धावा आणि फलंदाज धावबाद होतील. धावबाद होतील की नाही हे देखील आपण पाहिलं या ठिकाणी. दोन धावा परिपूर्ण झाल्याने धावसंख्या लागली स्कोर बोर्डवरती 55. 55 रन्स, 56 धावेचं लक्ष असेल हे समोर. सेकंड इनिंग मध्ये जीवनज्योती हालोली या टीमसाठी 30 चेंडू आणि 56 धावा. धावा डिफेंड करावे लागतील, धावा चेस करावे लागतील. ऐतिहासिक सामना ऐतिहासिक मैदानावरती तुम्ही आम्ही पाहत आहेत. कुणबी क्रिकेट प्रेमी 40+ प्रीमियर लीग काय आयोजन राहिलं. सन्माननीय अजयजी भास्कर पाटील साहेबांच्या अध्यक्षतेखाली स्पर्धा पार पाडताना उपाध्यक्ष स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय जगदीशजी पाटील साहेब, सन्माननीय धीरजजी पाटील साहेब. धन्यवाद. दरम्यान आपण या ठिकाणी 19 वर्षाखाली राज्यस्तरीय सांगलीत झालेल्या स्पर्धेमध्ये आपल्या समाजाचे 2 उभरते सितारे ज्यांचा सत्कार करण्यासाठी आयोजन केलं होतं, ज्यामध्ये सव्यत सुनील पाटील यांचा आपण यथोचित सत्काराने सन्मान केलेला आहे. त्याचप्रमाणे या स्पर्धेमध्ये प्रणय शिवराम जाधव उर्शे यांनी सुद्धा निवड झाली होती. काही कारणास्तव ते इथे येऊ शकले नाहीत, पण त्यांचे मित्र प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. कुमार ऋषभ लंकेश पाटील या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. मी मंचावर मान्यवर श्री अविनाश पाटील सर, श्री भालचंद्र पाटील सर आणि श्री या ठिकाणी महेश पाटील सरांना विनंती करतो की आपण
या ठिकाणी त्यांचा जो सन्मान आहे तो त्या ठिकाणी सुपूर्द करायचा आहे. एक प्रतिनिधी स्वरूपामध्ये या ठिकाणी ऋषभ लंकेश पाटील हे मंडळाकडूनचं आपलं जे सन्मान चिन्ह आहे ते त्यांनी सुपूर्द करायचं आहे. आजच्या स्पर्धेला लाभलेले मान्यवर आदरणीय श्री अविनाशजी पाटील, आदरणीय श्री भालचंद्र पाटील आणि आदरणीय श्री महेशजी पाटील, आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी आपल्या समाजातील एक उभरते सितारे पुढील भवितव्य प्रणव शिवराम जाधव उर्शे यांच्या मित्राकडे त्याचं हे आपल्या कुणबी क्रिकेट प्रेमी 40 लक्षच्या वतीने हे पारितोषिक प्रदान करायचे, जेणेकरून आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन होईल आणि भविष्यात एक देशाचे उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी आपल्याकडून हा हातभार लागेल. आपण सर्व मिळून टाळ्या वाजवून त्यांना शुभेच्छा देऊया. आपल्यासाठी नक्कीच ही बाब अभिमानास्पद. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद सर. ज्या मैदानाने नाव दिलं त्याच ग्राउंडला ठिकाणी प्रणाम केला आणि दाखल होताना पाहायला मिळत आहेत मैत्री किराळे संघ मैदानाच्या आतमध्ये. काय स्पर्धा आपण पाहत आहेत. या स्पर्धेचे अध्यक्ष आदरणीय सन्मान्य श्रीयुत अजयजी भास्कर पाटील साहेब, उपाध्यक्ष सन्माननीय जगदीशजी पाटील साहेब, उपाध्यक्ष सन्माननीय धीरजजी पाटील साहेब डुक्टन, सल्लागार सन्माननीय राजू तुकारामजी गरज सर, सल्लागार सन्माननीय धनंजय मोहन पाटील साहेब, सल्लागार सन्माननीय संजयजी मधुकर पाटील साहेब, सल्लागार सन्माननीय राकेशजी बाळाराम पाटील सर. या स्पर्धेचे सचिव आदरणीय सन्माननीय चेतनजी पद्माकर पाटील सर. धन्यवाद सर. आपल्या या कुणबी क्रिकेट प्रेमी प्रीमियर लीग 40+ आणि या आयोजनामध्ये खऱ्या अर्थाने आपल्या सहकार्य करणारे आपले दाते, ज्या दात्यांच्या सहकार्यामुळे स्पर्धा आपण यशस्वीरित्या पार पाडत आहोत, त्या सर्व दात्यांचे आम्ही मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेला लाभलेले उद्घाटक मान्य श्री प्रफुल्ल पुंडलिक पावडे लालठाणे यांकडून आपल्या या लीगसाठी 21,000 रुपयाची भर दिवस देणगी दिल्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे या स्पर्धेला लाभले विशेष अतिथी मान्य श्री नामदेव विलास अधिकारी नागझरी यांच्या हस्ते या ठिकाणी आमच्या या लीगसाठी 11,000 रुपयाची रोख रक्कम देण्यात आली. त्यांचे मनापासून खूप खूप आभार. त्याचप्रमाणे आमचे विशेष अतिथी मान्य श्री भालचंद्र विष्णू घरतपाडा आमच्या या दात्याकडून आम्हाला 5,555 रुपयाची भरीव देणगी मिळाली. त्यांचे मनापासून खूप खूप आभार. त्याचप्रमाणे या स्पर्धेला लाभलेले प्रमुख पाहुणे मान्य श्री प्रवीण गजानन पाटील तामसई यांकडून या लीगसाठी 5,000 रुपयाची देणगी मिळाली. भाऊंचे मनापासून खूप खूप आभार. त्याचप्रमाणे या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे मान्य श्री कमलाकर गजानन घरत बायांचा पडा यांकडून आमच्या लीगसाठी 5,001 रुपयाची भरघोस देणगी मिळाली. त्यांचे मनापासून खूप खूप आभार. त्याचप्रमाणे आमचे प्रमुख पाहुणे मान्य श्री भावेश मोरेश्वर पवार रावते यांकडून सुद्धा आमच्या या लीगसाठी 5,000 रुपयाची भरीव देणगी मिळाली. त्याचप्रमाणे मान्य श्री महेश गणपत पाटील वस्त्रे यांकडूनही 5,100 रुपयाची भरीव देणगी या ठिकाणी लीगला देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे मान्य श्री वैभव सुदाम घरत नेटाली यांकडून सुद्धा 5,000 रुपयाची देणगी या ठिकाणी आम्हाला लाभलेली आहे. त्याचप्रमाणे मान्य श्री भावेश सुधाकर पाटील लालोंडे आणि प्रमुख पाहुणे यांच्याकडून सुद्धा 5,555 रुपयाची भरीव देणगी लाभून मंडळाला खूप मोठे योगदान दिल्याबद्दल सहकार्य केल्याबद्दल त्यांचे मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. जाऊया आजच्या या अंतिम सामन्याच्या स्पर्धेकडे. धन्यवाद सर. 56 धावेचं लक्ष्य. पहिल्याच बॉलवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. स्टॉप केलं गेलं बॉलला. अचूक फेकी देखील पाहायला मिळाली यावेळेस. आणि पहिल्या बॉलवरती श्री गणेश होताना एक धाव परिपूर्ण झाली. बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल घ्या. 100 रुपयाचं पारितोषिक मिळवा. हार्दिकजी पाटील हालोली अधिकारी फायर ब्रिगेडमध्ये कार्यरत असणारे व्यक्तिमत्व हार्दिकजी पाटील सागावे HPRचे प्रोप्रायटर यांच्या माध्यमातून 100 रुपयांचं पारितोषिक. पहिल्या बॉलवर एक धाव. आव्हान आहे 56 धावेचं. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पदार्पण केलंय. गोलंदाजांना पोषक असणारी खेळपट्टी आणि गोलंदाजांना पोषक असणारे वातावरण अर्थात संध्याकाळचं सत्र. आव्हान आहे 56. बॅकफुटला जाऊन इन टू द गॅप मध्ये पंच केलं गेलं बॉलला. चेंडू चालले बॅकवर्ड पॉइंटला. मिळेल 40+चा चौकार 4. आपल्या या आजच्या अंतिम स्पर्धेला या मंचावर आपले व्यासपीठावरले मान्यवरांचं आगमन झाले. या ठिकाणी उपस्थित झालेले मान्य श्री राजेंद्र सुरेश सोगळे आपल्या तांदुळी कबड्डी लीगचे सदस्य
या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी या ठिकाणी जयेश शेलार सरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी जगदीश भाऊंना विनंती करतो की आपण या ठिकाणी श्री राजेंद्र सुरेश सोगळे यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. आपल्या लीगचे अध्यक्ष श्री जगदीश पाटील या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन मान्य श्री राजेंद्र सुरेश सोगळे यांचे सहर्ष स्वागत करतील. त्याचप्रमाणे आपल्या या अंतिम स्पर्धेसाठी लाभलेले मान्यवर पाहुणे मान्य श्री महेंद्र ठाकूर माजी अध्यक्ष तांदूळवाडी कबड्डी लीग्स या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी आमच्या लीगचे सल्लागार मान्य श्री राजू भाऊंना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी श्री महेंद्र ठाकूर यांचे पुष्पगुच्छ देऊन सहर्ष स्वागत करायचं आहे. सन्मान्य श्री महेंद्र ठाकूर यांचे या ठिकाणी स्वागत होते. आमच्या लीगचे सल्लागार मान्य श्री राजू घरत साहेब यांच्याकडून या ठिकाणी स्वागत होते. खूप खूप धन्यवाद आपण या ठिकाणी आलात. त्याचप्रमाणे समवेत श्री चेतन ठाकूर उत्कृष्ट कबड्डीपट्टू या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी चेतन सरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण श्री चेतन ठाकूर यांचं स्वागत करायचं आहे. आपण या अंतिम स्पर्धेला उपस्थित राहून या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपले मनापासून खूप खूप आभार. या स्पर्धेला सहकार्य करणारे दाते अत्यंत मोलाचे आहेत, ज्यांच्या सहकार्यामुळे स्पर्धा या ठिकाणी पार पडते. या स्पर्धेला प्रमुख लाभलेले पाहुणे श्री दिनेश माधव पाटील यांच्याकडून या लीगसाठी 1000 रुपयाची देणगी देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे श्री निलेश बाळाराम पाटील यांच्याकडून सुद्धा 2000 रुपयाची रोख रक्कम प्राप्त झालेली आहे. त्याचप्रमाणे श्री गणेश नाईक यांच्याकडून 1000 रुपयाची रोख रक्कम प्राप्त झालेली आहे. त्याचप्रमाणे मान्य श्री सदानंद पाटील फायर ब्रिगेड यांच्याकडून 2000 रुपयाची रोख रक्कम प्राप्त झालेली आहे, त्यांचे मनापासून आभार. त्याचप्रमाणे श्री नंदन वर्तक यांच्याकडून 2222 रुपयाची रोख रक्कम प्राप्त झालेली आहे, त्यांचे मनापासून आभार. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी समीर पाटील, श्री प्रतीक पाटील आणि विनीत सातवी यांनी प्रत्येकी 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी जमा केलेलं आहे, आपले मनापासून आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे मान्य श्री पिंटू सुनील दांडेकर यांनी या लीगसाठी 2000 रुपयाची रोख रक्कम दिलेली आहे. त्याचप्रमाणे श्री गिरीश दयानंद पाटील यांनी सुद्धा या ठिकाणी 500 रुपयाची रोख रक्कम जमा केलेली आहे. त्याचप्रमाणे श्री कल्पेश पाटील, श्री प्रजय पाटील, श्री शुभम पाटील यांनी सुद्धा या ठिकाणी 1000 रुपयाची मदत या ठिकाणी दिलेली आहे, आपले मनापासून आभार. त्याचप्रमाणे मान्य श्री संदेश विष्णू पाटील आपण सुद्धा या ठिकाणी 2000 रुपयाची रोख देणगी देऊन कुणबी 40+ लीगसाठी मोलाचे योगदान दिल्याबद्दल कुणबी 40+ लीग आपले मनापासून आभार व्यक्त करते. आपली देणगी नक्कीच आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची. ह्या लीगला सरळ हाताने देणगी देणाऱ्या दात्यांचे आम्ही मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. सुनील जराज वनडाऊन आले होते, परंतु यावेळेस परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. न्यू मॅन इन मैदानाच्या आतमध्ये प्रकाशजी शेलार, प्राईड ऑफ वसरे. धावसंख्या आहे 7 फलकावरती. प्रकाशजी शेलार यांच्या प्रत्येक षटकार्याकरता हार्दिक पाटील हालोली अधिकारी फायर यांच्या माध्यमातून 200 रुपये आणि हार्दिक पाटील सागावे HPRचे प्रोप्रायटर यांच्या माध्यमातून 200 रुपयांचं पारितोषिक प्रकाशजी शेलार यांच्या षटकार्याकरिता. मिलिंद पाटील इम्पॅक्ट प्लेअर या स्पर्धेच्या माध्यमातून येत आहेत गोलंदाजी करण्याकरता. प्रफुल्लजी पद्माकर पाटील साहेबांसाठी हे पारितोषिक आलंय. झेड टिपला तर नितीनजी पाटील सरांच्या माध्यमातून 200 रुपयांचं पारितोषिक. धावसंख्या आहे 7. 2 गड्यांच्या मोबदल्यात जाऊया मॅचच्या दिशेने. मेगा फायनल आपण पाहत आहेत. षटक क्रमांक 2ला सुरुवात झाली आणि पहिला चेंडू आपण पाहत आहेत. चांगल्या पद्धतीने इनसाइड आउटचा प्रयत्न राहिला. सुनीलजी शेलार त्या ठिकाणी पाहायला मिळाले. सुनीलजी पाटीलनं बीट केलं बॉलने आणि मिळवलाय हा चौकार. पहिलाच बॉल
मिस फिल्डिंग इज देअर अँड बाउंड्री इज देअर. 4 रन धावसंख्या 11 या अंकावरती पाहायला मिळाली. 11 रन्स धावा फलकावरती पाहायला मिळाल्यात. चांगला फटका जो आपण पाहिला फलंदाजी मार्कवरती आहेत ते म्हणजे योगेश पाटील. स्वतः संघ मालक मागच्या मॅच मध्ये खूप छान फलंदाजी राहिली. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. स्वतः संघ मालक स्टार आयकॉन प्लेअर योगेश पाटील. या ठिकाणी सेकंड स्लिपमध्ये थोडीशी मिसफिडिंग पाहायला मिळाली. मेगा फायनल आपण पाहिलेत, झेल सोडले गेलेत. क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळते. प्रेशर असतं मेगा फायनलमध्ये म्हणून म्हणतात ना की व्यासपीठावरून समालोचन कक्षेमधून आपल्या मोबाईलवर आपल्या टी व्हीवर क्रिकेट बघणं फार सोपं आहे. मैदानाच्या बाहेर बसून क्रिकेट बघणं फार सोपं आहे, परंतु मैदानात जाऊन खेळणं फार कठीण आणि तेच आपण पाहत आहेत. धावसंख्या लागली फलकावर 12. 12 रन्स हे धावफलक पाहायला मिळाले स्कोर बोर्डवरती. प्रकाशजी शेलार यावेळेस आपण पाहिलं बॅटिंग ऑर्डरमध्ये चेंजेस केले गेले आणि 4थ्या क्रमांकावरती प्रकाश शेलार हे पाहायला मिळतात फलंदाजी करण्याकरिता. फलंदाजी मार्कवर असतील. षटकातील हा पुढील बॉल अकुल टप्प्याचा बॉल होता, त्याच्यावर केला आक्रमण आणि बॉलला पाठवला फ्लॅट सिक्सर. 6 धावा. काही फटका खेळला आणि या षटकाराकरता 200 रुपयाचं पारितोषिक हार्दिक पाटील हलवले आणि हार्दिक पाटील सागाव यांच्या माध्यमातून पारितोषिक येतात. प्रत्येक षटकाराकरता 200 रुपीजचं पारितोषिक. या 6 धावा आणि 6 धावेच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचली 18 धावा 18 रन्स हे धावफलक पाहायला मिळालंय. आव्हान आहे 56 धावेचं. 5 षटकांमध्ये 3 चेंडू पाहायला मिळाले. पहिला बॉल चौकाराला, दुसरा बॉल सिंगल आणि तिसरा बॉल षटकार. 3 बॉलमध्ये 11 धावा आल्यात. एक्सपेन्सिव्ह ठरले तिथे मिलिंद पाटील. कमबॅक करावं लागेल. यावेळी बॅटचं टॉपेज चेंडू हवेमध्ये. स्वतः मिलिंद पाटील येत आहेत चेंडू खाली, गिरक्या घेत आहेत, परंतु या ठिकाणी झेल मात्र होणार नाहीये. मिळेल एकच धाव आणि एका धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली स्कोर बोर्डवरती 19 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. जीवन ज्योती हालोली 56 धावेचं लक्ष. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहत आहेत मेगा फायनलचा सामना. हे 2 संघ आमने सामने. योगेश पाटील संयमाची परिसीमा म्हणून पाहायला मिळत आहेत. क्रिकेटचा क्रेज उंचावलाय. डिफेंडिंग चॅम्पियन संघ राहिला. याही वेळेस अंतिम सामना खेळताना सीझन 3चा पाहायला मिळतोय. जीवन ज्योती आलोली काय चेंडू पाहायला मिळाला. क्विक बॉल गुडघ्यावरती बॅलन्स केला होता. खेळायचं होतं कव्हरच्या क्षेत्रामध्ये, परंतु निरुत्तर धरत या बॉलवर उत्तर नाहीये. या 5व्या बॉलचा शेवटचा बॉल असेल षटक क्रमांक 2चा आणि पॉवर प्लेच्या बंधनाचा. धावसंख्या आहे फलकावरती 19 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस आपण काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. यस माथ्यावरती हात गेला, अर्थात ही बॅटची एज होती. हा झेल फार महत्वाचा होता, परंतु यावेळेस जे झालं गेलं ते विसरावं लागेल. म्हणूनच म्हणतात ना की जिंदगी को जीना आसान नहीं होता, आसान बनाना पड़ता है. कैसे कुछ सब्र करके, कुछ बर्दाश्त करके और बहुत कुछ नजरअंदाज करके. आता झालं गेलं ते विसरून जा आणि पुन्हा मैदानाच्या आतमध्ये स्वतःला उभे करा. 19 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. 2 षटकांचा खेळ संपला. 56 धावेचं लक्ष जे पाहायला मिळालंय आणि आता येणारे 18 चेंडू आणि आवश्यकता आहे 37 धावेची. 18 बॉल रिमेनिंग अँड 37 रन्स टू विन. काय सामना मैदानाच्या आतमध्ये तुम्ही आम्ही पाहतायत. दुनिया नाव ठेवण्यात व्यस्त आहे, तुम्ही नाव कमावण्यामध्ये व्यस्त राहा. म्हणतात ना की आज सुद्धा जगाला वाटतं की सुंदर भोजन फक्त महिलाच बनवू शकतात, परंतु आपल्यासमोर संजीव कपूर आहेत. त्यांनी संपूर्ण जगभरामध्ये भारताची चव दाखवून दिली. आज देखील जगाला वाटतं की एकट्या माणसाकडून काही होत नाही, तर आपल्यासमोर महात्मा गांधी आहेत. ते एकटे चालले होते आणि संपूर्ण भारत देश त्यांच्या पाठीमागे चालला होता. आजही जगाला वाटतं की उत्तम क्रिकेटपटू फक्त ऑस्ट्रेलियामधून आणि क्रिकेटचं माहेरघर इंग्लंडमधून येतात, तर आपल्यासमोर दाखला आहे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचा. त्यांनी क्रिकेट खेळून भारतरत्नसारखा अवॉर्डही जिंकता येतो हे दर्शवून दिलं. आणि आज सुद्धा जगाला वाटतं की आपण फक्त पृथ्वीवरच राहायला आलोय, तर आपल्यासमोर नील आर्मस्ट्रॉंग आहेत, ते चंद्रावर जाऊन आलेत. म्हणून म्हणतात ना की दुनिया ही नाव ठेवण्यामध्ये व्यस्त आहे, तुम्ही नाव कमवण्यामध्ये व्यस्त राहा. आता सामन्याचं समीकरण आपण जर चेक केलं, पहिल्या बॉलवर 1 धाव मिळाली. आता 17 चेंडू आणि 36 धावा आहे समीकरण या मॅचचं जे पाहायला मिळालं आहे. योगेश पाटील जीवदान मिळालंय. ज्याला संधी मिळाली तो नशीबवान, ज्याने संधीचं सोनं केलं तो भाग्यवान.
ज्याने संधीचं सोनं केलं तो विजेता आणि ही भूमिका घ्यावी लागेल. म्हणतात ना, काही जण समुद्रामधून मासे काढतात, काही जण समुद्रामधून मोती काढतात, तर काही जण फक्त आपले पाय ओले करतात. आणि या ठिकाणी ही चांगल्या पद्धतीने संधीच्या शोधामध्ये जावं लागेल योगेशजी पाटील यांना. संधी पुन्हा पुन्हा येत नसते आणि ज्याला मिळते त्याला संधीचं सोनं करता येत नाही. समोर आहे ते उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्यांना आपण पाहिलंय सुनीलजी पाटील. काही खेळ राहिला या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिल्या सामन्यापासून ते अंतिम सामन्यापर्यंत कन्सिस्टन्सी इज द की ऑफ सक्सेस म्हणून त्यांनी आतापर्यंत दर्शवून दिलंय. ग्रेट टीम स्पिरिट. इनसाइड आउटचा प्रयत्न राहिला यावेळेस, जेल होणार नाहीये. डीपमध्ये बॉल निघून जातो. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करताना पाहायला मिळतं. संध्याकाळचं सत्र 1-1 धाव फार लाख मोलाची मानली जाते. आता येणारे 16 चेंडू आणि 34 धावा हे समीकरण या मॅचचं पाहायला मिळत आहे. सामना अजूनही बॅलन्सिंग पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. ग्रेट टुर्नामेंट, अप्रतिम ही स्पर्धा जी आतापर्यंत पाहायला मिळाली. दोन दिग्गज प्लेयर आमने सामने, स्टार आयकॉन प्लेयर टू स्टार आयकॉन प्लेयर. अप्रतिम तोड नाहीये बॉलचा, उत्तर नाहीये बॉलला. चांगला बॉलचा वापर करताना पाहायला मिळाले सुनीलजी पाटील सर. अंतिम सामन्यामध्ये बडे मंच पे बडा पंच. 15 चेंडूंमध्ये आवश्यकता आहे 34 धावेची. एका साईडनं आहेत योगेशजी कृष्ण पाटील, दुसऱ्या बाजूने पाहायला मिळत आहेत सुनीलजी काशीनाथ पाटील. ग्रेट मॅन, ग्रेट प्लेयर, ग्रेट बॅटल. आखूड टेपाचा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न राहिला. 1-1 धाव या ठिकाणी पाहायला मिळते. लाईफ लाईन ऑफ क्रिकेट, मुंबईची लाईफ लाईन, लोकल क्रिकेटची लाईफ लाईन सिंगल. 1 धाव मिळाली. एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या लागली स्कोर बोर्डवरती 23 धावा. 23 रन्स पाहायला मिळते स्कोर बोर्डवरती. काही खेळ पाहायला मिळतोय. प्रत्येक चेंडू मागे काही ना काही नवीन कहाणी पाहायला मिळते. म्हणूनच म्हणतात की येणारा प्रत्येक चेंडू एका संघासाठी आनंद, दुसऱ्या संघासाठी दुःख देऊन जातो. हाच आहे खरा क्रिकेटचा खेळ, हेच आहे क्रिकेटचं ग्लॅमर. चेंडू खाली राहताना पाहायला मिळालाय. अप्रतिम गोलंदाजी. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 5 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 4 धावा दिल्यात. इकॉनॉमिकल गोलंदाजी करताना, कमबॅक करून देताना पाहायला मिळत आहेत सुनीलजी पाटील सर आपल्या संघासाठी. 23 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाल्यात. आव्हान आहे 56 धावेंचं. चांगल्या अनुषंगाने हा स्ट्रोक टोळावला गेलाय. डीपमध्ये भावेश डोंगरे यांना आपण पाहिलं, वन ऑफ द बेस्ट फील्डर ऑफ दिस टुर्नामेंट. 1 धाव मिळाली, 24 धावा लागल्या फलकावरती. आता जर आपण पाहिलं, चेक केलं सामन्याचं समीकरण, तर येणारे चेंडू 12 आणि 12 चेंडूमध्ये 32 धावा हे समीकरण या मॅचचं. 16ची सरासरी येथून तुम्हाला गाठावी लागेल. हा सामना आपण पाहत आहेत. एका साईडनं संघ आहे जीवनज्योती हालोली, या धावांचा पाठलाग हा संघ करतोय. दुसऱ्या बाजूला संघ आहे मैत्री गिराळे आणि मैत्री गिराळे या धावा डिफेंड करताना पाहायला मिळते. कोण जिंकणारा सामना मैदानाच्या आतमध्ये द्वंद्व युद्ध हे पाहायला मिळत आहेत. प्रेक्षक राजांना या ठिकाणी कौरव करताना आमचे अनुरागजी चव्हाण, प्राऊड ऑफ कमार, एक उत्कृष्ट कॅमेरामॅन म्हणून त्यांची ख्याती आज संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते. पाटील नेटवर्क आज 1 पाऊल पुढे टाकताना पाहायला मिळतंय. ड्रीम ब्रेक स्ट्रॅटेजी येथे अप्लाय केली जाईल. कोण जिंकणार, कोण जिंकणारा सामना. मेगा फायनल वरती नाव कोण कोरणार, व्हॉट्सअपच्या स्टेटसला पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी कोण अपलोड करणार, पहिल्या क्रमांकाचं ट्रॉफीचं पूजन कोणत्या घरी केलं जाईल. चला काही करा, पंच दर्शवतायत, वेळ कमी आहे. येथून बॅड लाईटचा सामना आपल्याला करावा लागेल. त्याकरता थोडीशी घाई करा. अप्रतिम क्रिकेट काय ही स्पर्धा राहिली. सन्माननीय अजयजी भास्कर पाटील साहेबांच्या अध्यक्षतेखाली. म्हणतात ना की तुम्ही आयुष्यामध्ये किती पैसा कमवला याला महत्त्व नाही, तुम्ही आयुष्यामध्ये किती माणसं जोडली याला महत्त्व आहे. आणि याचं प्रात्यक्षिक जे उदाहरण आपण पाहिलं आदरणीय सन्मानित श्रोता अजयजी भास्कर पाटील साहेबांच्या अध्यक्षतेखाली. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 12 चेंडू आणि 32 धावा हे समीकरण आहे या सामन्याचं. म्हणतात ना की यश हे वायफाय सारखं असतं, ते तुम्हाला कुठेही मिळू शकतं, परंतु त्याला कनेक्ट होण्याकरिता हार्डवर्क नावाचा पासवर्ड तुमच्याजवळ असायला हवा. येथे हार्डवर्क घ्यावं लागतील. नो पेन नो गेन ही भूमिका घ्यावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागेल. संघर्ष जीवनाचं निकनेम आहे. आणि गोलंदाजी करताना षटक क्रमांक 4 मध्ये येत आहेत मिलिंद पाटील यांना आपण पाहणार आहोत. षटक क्रमांक 4 मध्ये 12 चेंडू 32 धावा
सामना अजूनही बॅलन्सिंग मोडमध्ये जो पाहायला मिळतोय. कारण इथून जर आपण पाहिलं तर धावा चेस येऊ शकतायत, धावा डिफेंड होऊ शकतायत. माइंडसेट क्रिकेट खेळावं लागेल. म्हणतात ना, स्किलफुल गोलंदाज नसेल तरी चालेल, परंतु माइंडफुल गोलंदाज असावा. आणि तो माइंडफुल गोलंदाज मिलिंद पाटील येत आहेत गोलंदाजी करण्याकरिता. चौथं षटक आणि चौथ्या षटकातील हा पहिला चेंडू प्रकाश शेलार. पॅचची एज घेऊन फ्लाय स्लिपमध्ये धाव घ्यावी की नाही घ्यावी या द्विधा मनस्थितीमध्ये धाव मिळणार नाहीये. संघर्ष आणि संघर्ष करावा लागतोय मैदानाच्या आतमध्ये. 11 चेंडूमध्ये आता आवश्यकता आहे 32 धावेचे. एक डॉट बॉल प्रेशर क्रिएट करणारा ठरतोय. डोकेदुखी वाढली जाते मैदानाच्या आतमध्ये. 56 धावेचा बाटलाग करताना जीवन ज्योती हलवली संघ, तर दुसऱ्या बाजूनं मैत्री गिराळे या धावा डिफेंड करताना. क्लास क्रिकेट, गुड स्टँडर्ड क्वालिटी क्रिकेट. यावेळेस हा चेंडू वेगवान होता, परंतु ट्राम लाईनच्या बाहेरचा होता आणि हेच दर्शवलं पंचांनी. वाईट बॉल सिग्नल जे मिळालंय. 11-31-11 हे आकडे डोळ्यासमोर ठेवावे लागतील. कठीण काळात स्वतःला सांगावं लागेल ही शर्यत अजून संपली नाहीये, कारण की मी अजून जिंकलेलो नाहीये. ही भूमिका घ्यावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजांना, गोलंदाजांना क्रिकेटचा खेळ आपण पाहत आहेत. 11 चेंडूमध्ये 31 धावेची आवश्यकता. पुलरलेन बॉलिंग पाहायला मिळते. स्वतः फॉलो थ्रू मध्ये आले होते. तत्पूर्वी डीपमध्ये भावेश डोंगरे यांना पण पाहिलं. 1 धाव परिपूर्ण झाली. 10 बॉल 30 धावा. आता प्रति बॉलमध्ये 3 धावा तुम्हाला कराव्या लागतील. म्हणतात ना, क्रिकेटच्या खेळामध्ये कमजोर कुठलाच खेळाडू नसतो. या क्रिकेटच्या दुनियेमध्ये कमजोर त्याची वेळ असते. या वेळेला अनुसरून तुम्हाला चांगली फलंदाजी आणि चांगली गोलंदाजी येथून करावी लागेल. 10 चेंडू 30 धावा. प्रति बॉलमध्ये 3 धावेची नितांत गरज जीवन ज्योती हलवली या संघाला. मिलिंद पाटील आणि समोर फलंदाजी करताना योगेश पाटील यांना आपण पाहत आहेत. डिफेंडिंग चॅम्पियन जीवन ज्योती हलवली हा संघ. बिग हिट करण्याचा प्रयत्न. प्लेड अँड मिस. डॉट बॉल. काही गोलंदाजी राहिली आतापर्यंत. पहिला बॉल डॉट आला, दुसरी बॉल सिंगल आली आणि तिसरा बॉलही डॉट येतोय. आउटस्टँडिंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. मिलिंद पाटील काही गोलंदाजी करतायत. आता 9 चेंडू आणि 30 धावा. षटकातील हा चौथा बॉल ओव्हर द विकेटने. चांगला कव्हर ड्राईव्हचा फटका पाहायला मिळालाय. बॉल डीप मध्ये निघून चाललाय त्या ठिकाणी सुनील सर, परंतु यावेळेसही थोडीशी मिसफिडिंग झाली आणि यावेळेसही आलाय चौकार. आता येणारे चेंडू आहेत 8 आणि 8 चेंडूमध्ये 26 धावेची नितांत करत. म्हणतात ना की मेहनत करून जर यश मिळत नसेल तर आपला मार्गाबदला सिद्धांत नाही, कारण झाडे ही प्रतिवर्षी आपली पाने बदलतात, मुळं नाही. आणि त्याच पद्धतीने खेळावं लागेल, कमबॅक करावं लागेल. सर्वात मोठा कमबॅक कोणता होता जेव्हा पुरंदरच्या तहामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मिर्झा राजा मुघलांना तब्बल 23 किल्ले दिले होते. स्वराज्यामध्ये फक्त काही किल्ले शिल्लक होते, परंतु अवघ्या 9 वर्षामध्ये स्वराज्यामध्ये तब्बल 361 किल्ले समाविष्ट झाले आणि हा होता सर्वात महत्त्वपूर्ण कमबॅक. त्याच पद्धतीने कमबॅक करावं लागेल. कमबॅक शब्द लहान आहे परंतु फार महत्त्वाचा. 7-25 समीकरण मैदानाच्या आतमध्ये. 7 बॉल रिमेनिंग अँड 25 रन्स टू विन. शेवटच्या षटकामध्ये सामना जाईल, शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल का, क्वेश्चन मार्क. आतापर्यंत सर्व सामने अंतिम षटकापर्यंत, अंतिम 3 बॉलपर्यंत, अंतिम 2 बॉलपर्यंत आणि अंतिम चेंडूपर्यंत जात आहेत. हा आहे स्टँडर्ड, ही आहे क्वालिटी 40+ क्रिकेट जे आम्ही पाहतायत. 7 बॉल 25. मिलिंद पाटील यांच्या स्पेलचा शेवटचा बॉल. समोर आहेत प्रकाश शेलार. लाऊड अपील जरूर पाहायला मिळाला. धाव मिळेल का तर नाहीये. बॅकअप प्लेअर आहे का तर बॅकअप देखील नाहीये, परंतु नाकारला. प्रफुल्लजी पद्माकर पाटील या ठिकाणी पाहायला मिळाले गॅदर करताना बॉल. आता अंतिम षटकामध्ये 6 चेंडू आणि 25 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. योगेशजी पाटील आतापर्यंत खूप चांगलं क्रिकेट ज्यांच्या माध्यमातून खेळलं गेलंय, परंतु यावेळेस संघाला गरज आहे. येथे मोठे फटके खेळण्यामध्ये प्रावीण्य दर्शवावे लागतील आणि मिलिंद पाटीलांची काही गोलंदाजी राहिली. 2 षटकांचा स्पेल काही अप्रतिम राहिला आतापर्यंत. चांगली गोलंदाजी संघासाठी आतापर्यंत. संकटाच्या काळात संकट मोचक जे बनलेत, मॅन ऑफ क्रायसिस ज्याला आपण म्हणतो, म्हणूनच म्हणतात ना की आयुष्याचा रथ
योग्य मार्गावर आणणारा स्वयंप्रकाशित श्रीकृष्ण स्वतःलाच होता आला पाहिजे आणि ते पाहायला मिळालं. आणि आता गोलंदाजी मार्गावर कोण येत आहेत तर दीपकजी पाटील, ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये 6 चेंडू 8 धावेची गरज असताना 8 धावा डिफेंड केल्या होत्या. अर्थात डेट ओव्हरचे स्पेशालिस्ट मास्टर माइंड गोलंदाजी करण्याकरिता, जिथे आपण पाहत आहेत 6 चेंडू आणि 25 धावा. वॉट अ मॅच, काही सामना पण पाहत आहेत. कुणबी क्रिकेट प्रेमी 40+ प्रीमियर लीग 2025 सीझन 3 चे अंतिम 6 बॉलचा खेळ शिल्लक आणि 25 धावेची आवश्यकता. पिन ड्रॉप सायलन्स, पहिला चेंडू निर्धावचा चेंडू. आता मात्र येणारे 5 चेंडू आणि या 5 चेंडू मध्ये 4 षटकारांची गरज. बोलणं सोपं, मैदानाच्या आत जाऊन करणं फार कठीण, हेच पाहायला मिळालंय. परंतु म्हणतात ना की विजलो जरी आज मी, हा माझा अंत नाही, पेटेन पुन्हा नव्याने, हे सामर्थ्य नाशिवंत नाही. याच भूमिकेने क्रिकेटचा खेळ खेळावा लागेल. येणारे 5 बॉल 25 धावेची आवश्यकता. दीपकजी पाटील यावेळेस लाऊड 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 अपील. पंच विचार विनिमय या ठिकाणी करतील. जबरदस्त जोश, जिद्द, उत्साह या ठिकाणी पाहायला मिळालाय. कुणबी क्रिकेट प्रेमी 40+, इथे तारे आहेत, इथे सितारे आहेत, इथे कमाल आहे, इथे धमाल आहे, इथे धडाका आहे, इथे धूम धडाका आहे. पंचांचं बोट आकाशाकडे. योगेशजी पाटील यांच्या खेळीला लागतोय पूर्ण विराम, फुल स्टॉप, बिग विकेट डाऊन. आणि आता येणारे चेंडू 4 आणि 4 बॉलमध्ये 4 षटकार जर लगावले तर सामना बरोबरी सुटेल आणि सुपर ओव्हर. परंतु मैदानाच्या आतमध्ये ते करून दाखवावं लागेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. अल्पेशजी पाटील, खूप चांगली गोलंदाजी अल्पेशजी पाटील यांची राहिली या सीझनमध्ये. परंतु यावेळेस कशा अनुषंगाने क्रिकेट खेळतील. म्हणतात ना की ज्या पायऱ्या तुम्हाला खाली घेऊन जातात त्याच पायऱ्या तुम्हाला वर सुद्धा घेऊन जाऊ शकतायत, हेच करून दाखवलंय मैत्री गिराळे या संघाने. आणि हा सामना जिंकला तर सन्माननीय प्रफुल्लजी पद्माकर पाटील साहेबांच्या माध्यमातून संपूर्ण संघाला 2500 रुपयांचं बक्षीस. हितांशु एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सन्माननीय प्रफुल्लजी पद्माकर पाटील साहेब. उर्वरित आपण पाहिलं तर फक्त 3 बॉलचा खेळ शिल्लक अवस्थेमध्ये, 3 चेंडूंमध्ये 24 धावा. महिला वर्ग ही मॅचचा आनंद घेत आहेत. नारी शक्तीला अभिवादन असेल म्हणून म्हणतात ना की ज्याला स्त्री ही आई म्हणून कळाली तो जिजाऊंचा शिवबा झाला. ज्याला स्त्री ही बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. ज्याला स्त्री ही मैत्रीण म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला. आणि ज्याला स्त्री ही पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला. नारी शक्तीला त्रिवार मानाचा मुजरा. उर्वरित 2 बॉलचा खेळ शिल्लक येतोय आणि येथून जवळपास स्पष्ट होताना पाहायला मिळालाय. सीझन 3 चॅम्पियन 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 कोण. 2 चेंडू शिल्लक, 2 बॉल रिमेनिंग. या 2 बॉलमध्ये त्या प्रश्नाचं उत्तर मात्र दिलं जाईल. 17 जानेवारी 2025 10:53 पहिला चेंडू पडला या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि तदनंतर क्रिकेटच्या महापर्वाला सुरुवात झाली. आणि आता अगदी शेवटच्या क्षणामध्ये जिथे आपण आहोत आणि शेवटचा बॉल शिल्लक आहे. कुणबी क्रिकेट प्रेमी 40+ प्रीमियर लीग 2025 सीझन 3 चा चॅम्पियन 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 संघ मैत्री गिराळे हा संघ ठरतोय. सन्माननीय सचिनजी वसंत पाटील साहेबांचा संघ सीझन 3 चा चॅम्पियन 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 टीम. कॉंग्रॅच्युलेशन्स.